पन्हाळ गडावर आपण आलात। सर्वप्रथम आपलं पन्हाळ किल्ल्यावरती सहर्ष स्वागत। माझं नाव निलेश प्रताप गायकवाड, राहणार पन्हाळगड। आपण या किल्ल्यावरती आलो आणि आता आम्ही तुम्हाला किल्ला हा दाखवणार आहे। परंतु किल्ला म्हणलं की 99% लोकांच्या डोक्यात एक गोष्ट असते की आता निघालोय, गाडी लावली, 1, 2, 3 किलोमीटर चालायचं आणि चालत गेल्यानंतर एक मोठा दरवाजा लागतो आणि मोठा दरवाजा आला की किल्ला चालू झाला। ही डोक्यामध्ये एक संकल्पना असते आणि ती बरोबर आहे का? आता भरपूर किल्ले उंच असतात, तसा हा पन्हाळ किल्लाही उंच आहे। तर भरपूर किल्ले जसे रायगड, प्रतापगड, कोणताही गड बघायला की दरवाजा लागतो, पण याचा दरवाजाच लागत नाही। याचं कारण का? तर ज्या ठिकाणी आपण गेट पास घेतला ही गडाची पूर्व बाजू आणि त्या ठिकाणी गडाचं मुख्य गेट होतं, नाव होतं 4 दरवाजे। ते हे 4ही दरवाजे इंग्रजांनी 1844 मध्ये तोफेतोंडी पाडली आणि ते दरवाजे पाडले म्हणून गाडी आपली या पन्हाळ गडावरती आली आणि गाडी घेऊनच आपण या गडावरती फिरत आहोत। दुसरी गोष्ट अशी की अनेक किल्ल्यावरती गेलो की एक उंच ठिकाणी बुरुज किंवा कोणती इमारती उभारलो की सगळा परिसर दिसतो, नजरेत किल्ला बसतो आणि आपण म्हणतो किल्ला पाहिला। परंतु या किल्ल्यावरती एका ठिकाणी उभारलं बघितलं असं होत नाही। कारण ते जे किल्ले ते 50-100 एकरचा किल्ला असतो, हा 400 एकरमध्ये पसरलेला किल्ला आहे। आणि या पन्हाळगडाला सगळ्यात जुना किल्ला म्हटलं तर चालेल का? आता 1000 वर्ष झालेली या गडाला। तर गडावरती गाडी काय येते मी तुम्हाला आता सांगितलं तसं हा जो पन्हाळगड आपण बघतो तर हा पन्हाळगड 1000 वर्षापूर्वीचा आहे। या राजाचं नाव आहे सिल्लारवंशी राजा भोज। साल आहे 1052 साली सुरू केलेला किल्ला आहे। 1112 मध्ये किल्ला पूर्ण झाला, म्हणजे पूर्ण पन्हाळगड बांधायला 60 वर्षे लागलेली। या 60 वर्षामध्ये गडाची भिंत बांधलेली प्रॉपर 9 किलोमीटर। भिंत दिसत नाही, पण ते का दिसत नाही ते तुम्हाला पुढे सांगण्यात येईल। पण या 9 किलोमीटरच्या भिंतीवर छोटे मोठे शत्रू लोकांवरती नजर राखायला 1-2 नसून 38 बुरुज आहेत। या पन्हाळगडावरती याय जायला 2 मुख्य प्रवेशद्वार, गडाच्या पूर्वेचा 4 दरवाजा आणि गडाचा मागचा 3 दरवाजा। मग आपण म्हणणार एकच दरवाजा असणार, नाव तसे असणार नाही। तर 1, 2, 3, 4 आहेत म्हणून त्याला 4 दरवाजे म्हणतात, 1, 2, 3 आहेत म्हणून त्याला 3 दरवाजे म्हणतात। तर थोडं गडाचं पुढचं गेट पाहायला मिळालं नाही, पण गडाचं मागचं गेट आपण बघणार। आणि मुख्य स्रोत म्हणजे या पन्हाळगडाची खासियत ती म्हणजे धान्याची कोठारं। ही राजाभोजच्या काळामध्ये मूलभूत सुविधा बांधल्या 60 वर्षामध्ये आणि त्यावेळेला संस्कृत भाषा अवगत असल्यामुळे गडाचं पहिलं नाव आहे पन्नग आलय। तर पन्नग म्हणजे नाग आणि आलय म्हणजे घर। नाग लोकांची वस्ती इथे असल्यामुळे पन्नग आलय हे राजा भोजने त्यावेळेला गडाला पहिलं नाव दिलेलं। मग यानंतर आले देवीरचे यादव 12 शतकामध्ये। यादवाने गडावरती राज्य केलं। गडावरती मंदिरं जर पाहायला गेली ती यादवकालीन आहेत आणि ब्रह्मगिरी पन्हाळदुर्ग असे दुसरं नाव आहे। मग तिसरा राजा आला विजापूरचा आदिलशाह 14 शतकामध्ये। तर आदिलशाहने किल्ला जिंकला तर गडाची तटबंदी आहे ती आणखीन बळकट केली। किल्ल्यावरती अशा उठण्या बसण्याकरता आणखीन इमारती बांधल्या आणि 15 शतकामध्ये हिंदीत नाव ठेवलं ते म्हणजे शहानबी दुर्ग। म्हणजे हा पूर्ण पन्हाळगड आपल्या छत्रपती शिवाजी राजांचा जन्म होण्याच्या अगोदर 200-225 वर्ष अगोदर सगळा किल्ला तयार होता। तर आपले शिवाजी राजे आले हे 16 शतकामध्ये। मग त्याच्या आधी 400-500 वर्ष म्हटला तरी चालेल। तर 16 शतकामध्ये इथून 250 किलोमीटर लांब आहे प्रतापगड आणि या ठिकाणी अफजलखानाचा कोठा फाडला तो दिवस 10 नोव्हेंबर 1659 साली। आणि अफजलखानाला मारले राजे निवांत राहिले नाही, तर 8 फूटवाल्या माणसाला मारलेला ही दहशत जी निर्माण झाली होती, या दहशतीचा वापर करून वाई सातारा हायवे सगळा प्रांत जिंकत तर गाडीचा प्रवास केला की आपण थकतोय, पण 18 दिवसात हा त्यावेळी सगळा प्रवास जिंकत पूर्ण भाग जिंकत हा किल्ला जिंकला। पहिल्यांदा 28 नोव्हेंबर 1659 साली महाराजांनी गड जिंकला आणि जे पन्नग आलय संस्कृत भाषेत नाव आहे याला मराठीत केलं पन्हाळगड, पन्हाळ किल्ला। तर आपलं लक्षात आलं असेल की या गडाचा पूर्ण पाया बुरुज बांधला राजा भोज आहे। काही इमारती बांधल्या विजापूरचा आदिलशाह। छत्रपती शिवाजी राजांनी लढाई करून किल्ला जिंकला, डागडुजी केली, पण यानंतर या गडावरती रणरागिणी ताराबाईंचं राज्य आलेलं आहे। जेव्हा 2 गाद्या पडल्या, सातारा संभाजी, कोल्हापूर राजाराम, या करवीर नगरीची राजधानी पन्हाळगड
आणि हा ताराबाईंच्याकडे किल्ला होता. पण या ताराबाईंच्या आली इंग्रज 18व्या शतकामध्ये आणि 1844 मध्ये गडाचा दरवाजा 4 दरवाजा पाडला म्हणून तुम्ही 21 शतकामध्ये आता गाडी घेऊन या गडावरती आलेला. तर असा 1000 वर्षापूर्वीचा हा प्रवास आहे या किल्ल्याचा. आणि सांगितल्याप्रमाणे 400 एकरचा किल्ला आहे, त्यामुळे वेगवेगळ्या राजांनी वेगवेगळ्या ठिकाणी पॉईंट्स डेव्हलप केलेले आहेत. आणि हे डेव्हलप केलेले पॉईंट चालत बघायचं म्हटलं तर 4 ते 5 तास लागतात, म्हणजे एक दिवस म्हटला तरी चालेल. पण तो इंग्रजांची देण की तो दरवाजा पाडला म्हणून तुम्ही किल्ल्यावरती राहिला, तालुका बांधला आणि इमारती इथल्या लोकांनी शाबूत आहे तसे लक्ष ठेवल्यामुळे राहिलेले आहे. तर या ठिकाणी आपण ही पन्हाळा किल्ल्यावरची सगळ्यात उंच इमारत पाहायला आलो. आणि इथे गेलं तुम्हाला कळणार आहे की आपण खरंच किल्ल्याच्या एवढ्या उंचीवरती राहायला आलो. ही इमारत आदिलशाह जमान्यामध्ये बांधली. नाव होतं पहिलं सदरी महल, एक नमाज पडण्याचं ठिकाण. पण शिवाजी राजांनी किल्ला जिंकला. जसं मराठीत नाव दिलं पन्हाळगड, पन्हाळा किल्ला, तसं मराठीत नाव आहे सज्जा कोठी. सज्जा म्हणजे गॅलरी, कोठी म्हणजे इमारत, एक राहण्याचं ठिकाण आहे. छत्रपती शिवाजी राजांची याच इमारतीमध्ये गुप्त मीटिंग चालायची. सिद्धीचा या गडाला वेढा पडलेला आहे मार्च 1660 मध्ये. तर 40,000 लोकांनी या किल्ल्याला वेढलं. तर प्रश्न पडतो की 9 किलोमीटरची भिंत 40,000 वर येऊन सगळे जरी मारून गेले तर सहज निर्णय होऊन जाणार. पण आताही बघायला गेला तर गडाच्या बाहेर 1-2 किलोमीटरच्या अंतरावर जंगल आहे. तर 350 वर्षापूर्वी हे जंगल 7 किलोमीटर, कुठे 9 किलोमीटर, कुठे 10 किलोमीटर एवढ्या लांब जंगल आहे. मराठे जंगलात लढतात, कमी लोकसंख्या असून गोरिल्ला स्ट्रॅटेजी वापरतात. हे सिद्धीवीर कपटी माणूस आहे, तो जंगलात आला नाही तर माळ भागावरून वेढा दिलेला आहे म्हणून तर 40,000ची फौज लागलेली. त्याचा लगेच विचार केला जवळनं तर 10-20 मध्ये सगळं होऊन जाईल. पण वेढाच लांब पडला. वाघबे घाट पूर्ण वारणाकडे ही कुंभिकासर नदी असा लांबनं वेढा होता, त्यामुळे 40,000ची फौज लागली. आणि तेव्हा राजे या पन्हाळा किल्ल्यावर अडकले. पण डगमगले नाही का, तर पन्हाळगडाची खासियत धान्याची कोठारे मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे. आणि या कोठारा साह्यावरती राजे या किल्ल्यावरती होते. तर 4-6 महिने या सज्जा कोठीत शिवरायांची गुप्त मीटिंग चालायची. म्हणून पन्हाळगडाची सगळ्यात ही मेन इमारत मानली जाते. परंतु ज्या वेळेला राजांचं म्हणणं होतं की आपल्याकडे एवढा मोठा धान्य साठा आहे आणि सिद्धीजोर 40,000ची फौज आणली 1-2 महिन्यामध्ये जाईल, पण सिद्धीजोर गेला नाही. गडाला वेढा हा ठेवलेला आहे. पावसा दिवस तोंडा आले, 4-6 महिने ओंडून गेले. आणि मग महाराजांच्या पुढे प्रश्न पडला की आता काय करायचं, धान्य तर संपत आलं, लढणं शक्य नाही. तर राजेंची गुप्तहेर बहिर्जी नाईक यांच्या खात्यातील महादेव नावाची गुप्तहेर आहे. आपण पुढे तो मार्ग पाहणार आहे, त्याला राजदिंडी मार्ग म्हणतात. ही गडाची पश्चिम बाजू छोटी निमुळती वाट, तिथून हे वर आले आणि या ठिकाणी भेटलेले. राजे कसाबसा जीव मोठी दुनिया पन्हाळा किल्ल्यावर आलो. गडाच्या मागच्या बाजूने विशाळगडला जाता येतं, पण किल्ल्याचं वेढा फोडणं जरा अवघड आहे. तर बहिर्जी नाईकीने या रस्त्याची शहानिशा केली आणि यावर नंतर दुसरा ऑप्शन निघाला, ते म्हणजे डमीराजे बनवले. यांचं नाव आहे शिवाकाशीत शिवा न्हावी. राजांसारखे दिसणारे शिवाकाशी यांना या ठिकाणी बोलवलं. त्यावेळी घडलेली गोष्ट अशी की राजाने सर्व हकीकत सांगितली आणि तोंडातनं या माणसाचे 2 शब्द आलेत की राजा आज ना उद्या मी जाणार तर न्हावी म्हणून जाणार आहे, पण माझं भाग्य आहे की मी एक दिवस राजा बनतोय आणि तुम्ही माझ्या जीवाची पर्वा करू नका, मी तुमच्यासाठी त्यांच्या कब्जीत जायला तयार आहे. तर राजांचं मन तरीही मानत नव्हतं का आता आपला जीव वाचवण्यासाठी दुसरा जीव देणं हे चुकीचं आहे आणि हे मला मान्य नाही. अनेक मार्ग कुठला निघतोय का बघू. तर त्यावेळेला बहिर्जी नाईकीने संध्याकाळचं त्यावेळेला 6च्या दरम्यान 5च्या दरम्यान जे राजे फेरफटका मारायला निघायचे जायला, तर त्या ठिकाणी त्यांना बहिर्जी नाईकीने पाठवलं, तुम्ही थांबा ही जाऊन येऊ देत. आणि सगळे लोक त्यांना मुजरा करू लागले. जर आपले लोक विसरू शकतात किंवा लक्षात येऊ शकत नाही तर ते काय ओळखणार. त्यानुसार त्यांची त्याला स्ट्रॅटेजी ठरली असेल आणि याच मग तो दिवस ठरला 12 जुलै 1660ला 2 शिवाजी राजे निघालेले. तर खरे राजे या पन्हाळगडाच्या पश्चिमेला मागच्या बाजूस, खोटे राजे पन्हाळगडाच्या पूर्वेला पुढच्या बाजूस. आणि खोट्या महाराजांना खरे महाराज समजून या किल्ल्याचा वेढा फुटला आणि 900 मावळ्यांसहित राजे पन्हाळगडावर उतरून मसाई पठाराचा वापर करून विशाळगडला गेलेले. तर राजे इथून गेले. आता इथं आपण माहिती ऐकवली, पण तिकडे कोण म्हणलं वाघ आला, माहिती झाली पण वाघ बघायला जाणार का, तर कुतूहल आहे.
तसं शिवराजा मिल गया, कैसा दिखता है देखने गेले, सगळे एकत्र होऊ लागले. आणि जेव्हा एक एक सरदार तंबूत आले आणि अफजखानचा मुलगा फाजलखान येतो म्हणते शिवाजी महाराज नहीं, वो बकरा क्या बक रहे हो, शिवाजी महाराज ये नहीं नहीं, उनके आंखों में वो तेज नहीं है, मैंने देखा है. तर आता सिद्ध कसं करायचं, शिवाजी महाराज आहेत का नाही. तर पहिली गोष्ट म्हणजे गळ्यात कवड्याची माळ. दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची ती म्हणजे प्रतापगडच्या पायथ्याला घडलेली गोष्ट, होता जीवा म्हणून वाचला शिवा प्रतापगड. जेव्हा अफजखानाचा वध करताना शिवाजीरायांनी संगड आपल्या अंगरक्षणेला दानपट्टा चालवणारा जीवा महाले तूही नाहीच. आणि जेव्हा सय्यद बंडा शिवरायांच्या वार करतो आणि जीवा महाले हात तोडतात, तो वार इथे घासून जातो. तो फाटाव निशाने के देखो नाही. ह्याच्याने काले खोटे महाराज त्यांनी पन्हाळगडाच्या पूर्वेला मारलं. 20,000ची फौज 12 जुलै मध्यरात्री मागे लागली महाराजांना पकडायला. घोडदळ बाहेरून, पायदळ आतून. जसं त्यांच्या पाऊल वाटात तशी त्यांची वाट. आणि इथून 42 किलोमीटर अंतरावर गेलं गजापूर नावाची खिंड आहे. आता लोक एका दिवसात पण तिथे जातात, 2 दिवसात पण जातात, 3 दिवसात पण जातात. ते आले ते किती वेळात गेलं असेल तुम्हीच विचार करा. पण जेव्हा त्यांना कळालं की राजा आपला शिवा कशीत मारायला गेला, दुश्मन लोक मागून येतात, आपण करायचं काय, तर बाजीप्रभू देशपांडेंनी जबाबदारी घेतली होती, पन्हाळगड आणि विशाळगडला सुखरूप आम्हीच पोचवणार. राजा आपण असं करा, 600 मावळे घ्या, पुढे व्हा, 300 मावळे खिंडीत आहे, जोपर्यंत विशाळगड जिंकत नाही, 3 तोफे सलामी देत नाही, तो पण आम्ही कोणालाही पुढे सोडत नाही. ही पावनखिंड, गोरखिंड, बाजीप्रभू देशपांडे, फुलाजीप्रभू देशपांडे, 300 बांधल जे लढले ते विशाळगडच्या पायथ्याला लढले. तर या किल्ल्याचं वेढा फोडण्याकरता जीवाची पर्वा न करता शिवाकाशीत पहिल्यांदा त्यांच्या कब्जेत गेले आणि विशाळगडावरती पोहोचण्याकरता बाजीप्रभू देशपांडे यांनी लढाई केली. त्याच्यावर पिक्चर निघाला पावनखिंड, त्या पिक्चरमध्ये तुम्ही पाहू शकता. तर ते पूर्णपणे जे घडलेल्या घडामोडी, जे मीटिंग चालल्या, जे घडलं, काय जे बोलणं झालं, तर या इमारतीत झालं. म्हणून पन्हाळगडावरची सज्जाकोटी ही मेन इमारत मानली जाते. यानंतर हा गड इथल्या लोकांच्या सेफ्टीसाठी सिद्धिजीला दिलेला आहे. राजे होते रायगडवर आणि राजांची इच्छा होती की स्वराज्यात पन्हाळगड आला तर राज्याभिषेक करणार. का आता हा किल्ला तसा इम्पॉर्टंट आहे, मोठा, उंच, कोकण आणि सह्याद्रीवर लक्ष ठेवणारा हा किल्ला. आणि हा किल्ला अवघ्या 60 मावळ्यांनी 1673ला किल्ला जिंकला कोंडाई फर्जदेनी. ती माहिती तुम्हाला पुढे सांगण्यात येईल. आणि यानंतर 1674ला रायगडवर राज्याभिषेक झालेला आहे. आणि यानंतर शेवटचे 7-8 वर्ष राहिले आणि यात दक्षिण दिग्विजयी मोहीम महाराजांनी हाती घेतली. मग आता दक्षिण दिग्विजय करायला निघालो की उत्तर दिलेखान स्वराज्य आक्रमण करणार. मग दिलेखानला आता अडवायचं कसं. आता इथं जर भांडलो त्यावेळेला तर 5 वर्षानं 2 वर्षानं सगळ्या गावात राज्यात व्हायचं की ह्या दोघांची भांडणं झाल्या. पण आता जर तुम्ही भांडला तर मुंबईत 1 मिनिटात कळणार, का तर मोबाईल आपल्याकडे आहे. तर शिवराजे संभाजी भांडलेत पहिल्यांदा. मग 2 वर्षानंतर सगळ्या भागात झालं की बाप लेकाचं पटत नाही. आणि ह्याच्यावरनं मग संभाजी महाराज हे दिलेखानला जाऊन मिळाले. स्वराज्य द्रोह खापर अंगावर घेतलं. दिलेखान खुश झाला, त्यांचा मुलगा आपल्याकडं म्हणजे स्वराज्य आपलं. आणि त्यावेळेला एका माणसाचा जीवा दिलेखान ग बसला आणि शिवाजी महाराजांनी सगळे सैन्य गोळा केलं आणि दक्षिण दिग्विजय मोहीम चालू केली. औरंगजेब पत्र पाठवते, क्या चल रहा है, वो उधर जितने के लिए आया है, तो ये म्हणते आने दो, क्योंकि उनका लड़का हमारे साथ है, बाद में सब हमारा होने वाला है. हे 16-17 महिने शिवराज सगळे दक्षिण दिग्विजयकडून स्वराज्य देतात, पत्र पाठवतात की मोहीम फतेह झाली, संभाजी स्वराज्यात या. आणि ही माहिती मिळाल्यावर रायगडला न बोलवता या पन्हाळगडावर बोलवलं. ज्या मागची 2 कारणं म्हणजे आता मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे की 2 वर्ष भांडल्यासाठी बाहेर कळते की इथे हिंची भांडणं झाल्यात. तसं हे मीच गनिमी कावा केला हे पण 2 वर्ष सांगणार, तेव्हा सगळ्यांनी कळणार की हा गनिमी कावा. पण तो वेळ मिळालेला नाही. इथे भेटले 4 दिवस. यानंतर राजे रायगडला गेलेत. लगेच 2-3 महिन्यामध्ये राजारामाचं लगीन झालं. त्यानंतर आजारी पडलेत, निधन झालं. हाच गनिमी कावा सांगायला वेळ मिळाला नाही. शेवट
सुरुवातीला सांगितलं की 9 किलोमीटरची भिंत आहे किल्ल्याला, पण भिंत कोणीकडे जास्त कोणी दिसत नाही का, तर हे गडाला असं जंगल आहे. ह्या सिच्युएशनला जर जंगलाला म्हणजे या तटबंदीला जंगल एवढं उठलंय तर 350 वर्षापूर्वी ह्याच्यापेक्षाही घनदाट जंगल होतं. त्यामुळे किल्ला सुरू कुठे होतं आणि सप्ते कुठं काही कळत नाही. म्हणून गडाला लांबून वेढा होता 40,000 फौजेचा. पण राजाभोजच्या काळामध्ये राजाभोजने त्यावेळेला हा गोष्टीचा विचार केलेला आहे आणि त्यावेळेला अशा तटबंदी जो उभारलो तर आपण बाहेर लक्ष ठेवू शकत नाही. जेवढीच हे जंगल आपल्याला संरक्षण देते तेवढंच हे जंगल आपल्याला घातकी पण आहे. आता शत्रू लोक जंगलात जर घुसले तर उडकाच्या अडचणी आपल्यालाही निर्माण होणार आणि हे शत्रू लोक जंगलात घुसण्याआधी आपल्या टप्प्यात आले पाहिजे, आपल्या नजरेत पडले पाहिजे. पण अशा उंच माच्या बनवल्या 1-2 नसून असे किल्ल्याला 38 बुरुज आहेत. दोन्हीकडनं पाऱ्यात दोतुंडी बुरुज, पश्चिम साईडला पुसाटी बुरुज, काळादडात बांधला काली बुरुज. ते वेगवेगळ्या आकारा उकारानुसार वेगवेगळी नावं आहेत. तर सगळे बुरुज काय आपण बघायचे नाही. सुसज्ज असा बुरुज आहे, व्ह्यू पॉइंट आहे. इथूनही तुम्हाला गडाच्या उत्तरेचा सगळा परिसर दिसणार आहे. राजे या पन्हाळगडाने विशाळगडला दरी खोऱ्यातून एका दिवसामध्ये गेले 48 ते 52 किलोमीटर आणि आता आपल्याला जायला 2-2.5 दिवस लागतात. मग प्रश्न असा पडतो की ते गेले मग आपल्याला का जमलं नाही. हे जास्त काय मी सांगत बसणार नाही, पण या पायऱ्या चढल्या की ते का गेले त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळणार आहे. तर त्या काळची माणसं कशी होती, काय होती, हे या पायऱ्या चढले त्या माणसांची आठवण तुम्हाला येणार आहे. तर व्ह्यू पॉइंट आहे, फोटो पॉइंट आहे, वर जाऊन फोटो काढून आपण येऊ शकतो. असा पुढे रस्ता आहे. फोटो आहे ना, नको नको 10 सेकंद काय करतो ट्रेकिंग होतं. या ठिकाणचा एक इतिहास असा सांगतो, काही इतिहासकारांचं असं मत पडलं की ज्या वेळेस अफजल खान छत्रपती शिवरायांना पकडू शकत नव्हता त्यावेळेस छत्रपतींनी बाहेर यावं यासाठी महत्त्वाची जी मंदिरं होती, पंढरपूरचा विठोबा असेल, तुळजाभवानी असेल, हे त्यांनी फोडली आणि त्यांनी बाहेर यावं यासाठी बरेच प्रयत्न केले. एक आपण या ठिकाणी बघू शकतो, याला फुटका नंदी म्हणतात. हा देखील त्याच काळात फोडला गेलेला आहे. ही मंदिरांची फोड ज्यावेळेस चालू होती आणि आपण मागे त्यांनी जसं आपल्याला इतिहास सांगितला की छत्रपती महाराज पवनखिंडी मार्गे गेले कसे, तर सुरुवात या ठिकाणाहून झालेली आहे. इकडून पवनखिंडीचा हा मार्ग आहे, ज्या ठिकाणी पुढे विशाळगडाकडे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणाहून गेले होते. तर हीच ती जागा आहे की ज्या टायमाला पाऊस इतका प्रचंड असायचा की त्या ठिकाणी चिखल मोठ्या प्रमाणात असायचा. त्या चिखलामध्ये चप्पल घालून चालता यायची नाही. चप्पलेचा जसा आवाज येतो, रिपचिप रिपचिप असा आवाज, त्या रस्त्याला पण त्याच पद्धतीने म्हटलं जायचं. हा फुटका नंदीचा मार्ग आहे. तर त्या काळात त्यांनी चप्पल न घालता हा मार्ग अवलंबला होता. इथे छत्रपती शिवाजी महाराज या मार्गाने गेले होते. त्यावेळेस त्यांच्या पायाला काटे लागले होते. त्यावेळेस त्यांच्या सोबत जे मावळे होते त्यांच्या पायाला देखील काटे लागले होते. त्या वीर मावळ्यांचा आणि छत्रपतींच्या पादस्पर्शाने आणि रक्ताने माखलेला हा रस्ता आहे. याचा इतिहास खूप मोठा आहे आणि हा इतिहास सगळ्यांपर्यंत पोहोचावा म्हणून आपण इथपर्यंत आलेलो आहोत. आज शहापूर 11 पत्रकार संघाचा हा दुसरा दिवस आहे. पहिल्याच दिवशी महाडच्या गणरायाचं आपण दर्शन घेतलं, त्यानंतर स्मशानभूमी आपण बघितली आणि येताना आज पावन हा जो पन्हाळगड आहे या ठिकाणी आपण आलो. या ठिकाणी आपल्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी फुटका नंदी आणि तिचा हा मार्ग आहे. ज्यावेळेस छत्रपती शिवराय पन्हाळगडावरनं विशाळगडाकडे निघाले होते तेव्हाचा हा रस्ता आहे. परत करायचा परत पूर्वी सांगायची विहीर आहे पुढे दाखवणार
खाली जा, खाली खालून चालतं जरा असं वाटलं पाहिजे ओरिजिन चालतं तुम्ही. ही जी आता आपण बघायला आलो ही पन्हाळगडाची सगळ्यात जुनी वास्तू. हा जो किल्ला बांधला राजा भोजने, या राजा भोजने ही बांधलेली इमारत 10व्या शतकातलं बांधकाम 21 शतक चालू आहे. हजारो वर्ष झालेलं आहे. तर बाले किल्ला, अंबरखाना, धान्य गोदाम असं 3 नावानं ओळखली जाणारी इमारत. प्रश्न पडतो की हजारो वर्ष झालं तरी गाडी राहते कसं काय मजबूत. तर इथं बघू शकताय आपल्या काळामध्ये भिंती एका दगडाच्या आहेत. छत्रपती शिवरायांच्या काळामध्ये भिंती 5 फूट 7 फुटाच्या होत्या, पण राजाभाऊच्या काळातल्या भिंती ह्या 12 फुटाच्या. ही काय म्हणणार तुम्ही खोली आहे की आजच्या जमान्यात, त्यांच्या जमान्यात भिंत किती चालू होती आणि इथे संपते. ही 12 फुटाची अखंड भिंत आणि इथून इमारत चालू 1000 वर्ष आपल्याला चुना मूळ मातीतलं बांधकाम. खाली बघा रे, खाली बघा रे, खाली बघा, खाली बघा सगळ्यांनी. धान्य गोदाम बघतो आणि या गोदामात जे धान्य याचे कोकणातनं याचं रेड्याच्या पाठीवरनं 3 कोठार आहेत. भात, वरी, नाचणी. तर हे सगळं मोठं कोठार जे दिसतं एकच गोदाम आहे. या गोदामात फक्त भात ठेवायची. तर यामध्ये धान्य ठेवायची काढायची पद्धत वेगळी आहे. या इमारतीला दरवाजे 4 आहेत, पुढे 2 हे 2. हे 4 दरवाजे सारखे उघड जा केले तर धान्याला हवा, पाऊस, कीड लागून धान्य खराब होतं. तर सुरक्षित धान्य राहावं म्हणजे उपाय काय केला तर 4ही दरवाजे पॅक केले. लाकडी दरवाजे होते आणि पूर्ण बिल्डिंग पॅक केली. मग आता भात कुठनं टाकायचे तर वरती होलायने लाईट पडायला नाही तर धान्याची पोती फाडायची आणि सुट्ट भात यामध्ये ओतायचे. 1 खंडी म्हणजे 20 पोती, असं 25,000 खंडी. म्हणजे एवढ्या मोठ्या कोठारात 5 लाख पोती भात हे वर्ण ओतलेलं आहे. जशी पाण्याची टाकी पाण्यानं भरते तसं हे भातानं पूर्णपणे भरलं. 5 लाख पोती भात यामध्ये भरलेला आहे. मग आता हे भात काढायचे कुठून तर या दरवाजाला जे खाली होल आहे, कोकणामध्ये गेला गेला कणगी कणगी, त्या 2 पायऱ्या आता ठेवल्यात. पूर्वी असं 3 फुटाचा स्लोप होता. पुढचा दगड काढला, कशाचं ठेचला, हलवलं, वरून दबाव आहे, इकडे स्लोप आहे, या होलातून धान्य बाहेर. तर राजा भोजने केलेलं बांधकाम छत्रपती शिवाजी राजांनी या इमारतीचा वापर केला. सिद्धीचा वेढा पडला, राजे किल्ल्यावरती अडकले आणि हे धान्य त्यांना खायला त्यावेळेला 4-6 महिने उरलं आणि हे धान्य संपलं. म्हणून राजे कसे गेले, काय गेले, आपण सगळा इतिहास जाणला. राजे इथून गेलेला मार्ग आपण पाहिलेला आहे. तर अशी अद्भुतपूर्व इमारत तुम्हाला धान्याची कोठारं पाहायला मिळतात. तर आपण म्हणणार तर एवढ्या वर बांधकाम केलं कसं तर आता करायला सांगितलं आपण करणार. कॉलम काढणार, प्लेटा लावणार, 21 दिवस स्लॅब तयार. कोणते 10 वर्षानं बिल्डिंग डब घ्यायला येणार. पण या इमारतींना बांधायला पण वेळ आला, पण टिकायला पण अजून पाहायला मिळतंय. तर पूर्वीचे दगड बघा हे मोठमोठे. आपली 10 बाय 10ची जी वीट बांधकाम ते एका दगडाचं वेट आहे. तर 5 फूट लेवल पण बांधकाम गेलं की सगळं मातीनं भरायचं. परत 5 फूट बांधकाम परत मातीनं भरायचं. परत 5 फूट बांधकाम परत मातीनं भरायचं. आणि वरचा हा डोम मातीच्या आकारात तयार करून त्याच्यावरती दगडे रचायची. म्हणजे लॉक कसं होणार कारण आपल्याला माहिती आहे जरा इथे पण सेफ राहतं दगडी, पण पूर्ण हे कसं राहिलं. ही ओलं बघा, त्या ओलात 20 टन आहे बघा, व्ही आकारचा दगड दिसतो. हा वर्ण त्यामध्ये खचला
त्याच्यावरती लोट टाकला आणि नंतर ही सगळी भरलेली आतली माती बाहेर टाकली. मग बघा हे एवढं उंच मातीनं सगळं भरायचं, त्याच्यावर हा बेस तयार करायचा आणि परत माती बाहेर काढली. म्हणजे बांधायला इतका वेळ लागला पण टिकायला तितकं मजबूत आहे. बोला परत. पहिल्या कोठारामध्ये भात ठेवायचे, दुसऱ्या कोठारामध्ये वरी ठेवायचे, तिसऱ्या कोठारामध्ये नाचणी ठेवायची. बाले किल्ला काता हा किल्ल्याचा आतील छोटा किल्ला काता. इथं मागं झाडी उठली, इथं छत्रपती शिवाजी महाराजांचा राजवाडा होता. पण तो इंग्रजांनी गेट पाडलं तेव्हा राजवाडा हा पाडलेला आहे. तर ही भावनिक वस्तू आहे. इंग्रजांनी सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला, तसं ह्या गोष्टीचा अभ्यास केला की राजे हे देव माणूस आहेत. आता आपल्याकडे सगळं स्वराज्य आहे, पूर्ण भारतावर राज्य करते, पण चुकून जरी आपल्याकडनं ह्या गोष्टींमध्ये जर चुकीचं काय घडलं तर हे मराठी एकदा लढाई चालू केली की घालवल्याशिवाय थांबणार नाही. तर शिवाजी राजांसंग जे भावनिक वस्तू आहेत त्यांची राजवाडी ही त्यासाठी उद्ध्वस्त केलेली आहे. म्हणजे डोक्यासंगत गेम तिने केलेला आहे. त्यामुळं कुठेही सगळ्या लोकांचे, त्या सगळ्या राजांची तुम्हाला पॅलेस राजवाडे पाहायला मिळणार, पण शिवाजी महाराजांचं पाहायला मिळत नाही. त्याच्या मागचं इंग्रजांचा गनिमी कावा आहे का तर हा पॅलेस ठेवला आणि कोणाकडनं जर याचा अनर्थ घडला आणि हे जर मराठ्यासनी कळालं आणि त्यांना जर एकदा स्रोत मिळाला लढायला, हे आपल्याला घालवल्याशिवाय राहणार नाही. हा धोका पत्करण्यासाठी तिने शिवाजी राजांचा कुठलाही राजवाडा ठेवलेला नाही. किल्ल्याचं गेट आहे. पन्हागडाच्या मागच्या बाजूचा मुख्य प्रवेशद्वाराला 3 दरवाजे म्हणतात. या दाखवतो. पहिला दरवाजा पडला की दुसरा आहे, दुसरा पडला की तिसरा आहे, म्हणून 3 दरवाजे या नावानं ओळखलं जातं. इथे पाहू शकता कोणत्याही किल्ल्यावर गेला दरवाजा म्हणलं की कुठे बघायचं, कोपऱ्यात बघायचं, गोलगोल दिसतं. या बिजाचे आहेत, या दुकान काम असतो त्याला दरवाजा मिळायचं असतो. उघड जाग केलं तरी दरवाजा पडत नाही. आणि हे पहिलं गेट बांधकाम शिशेत आहे. इथे बघा लोखंडासारखं जातोय. जवळ या शिशेत बांधकाम तुम्हाला दिसेल, जेणेकरून कशाचाही हल्ला केला तर पडू नये म्हणून. पहिलं गेट सगळ्यात मजबूत शिशे. साईडला जागा दिसते, सैनिक लोक बसायचे. वरची जागा नगरखाना, सकाळ संध्याकाळी नगारा वाजला की गडाचे दरवाजे बंद. आणि किल्ला किती उंच आहे पाहिलं, आणि किल्ला एवढा उंच असून ती विहीर आहे बघा, 5 फुटा पाणी. पन्हाळगड विहीर बघा जिवंत जरी आहे. पन्हाळगड साईडला वा. हे दुसरे गेट आहे. या दुसऱ्या गेटलाही बिजागरे, चुना गुळ मातीतलं बांधकाम हे दुसरं गेट. आणि पुढे तिसरं गेट आहे दगड बांधकाम, हेमाडपंथी बांधकाम 1, चुना गुळ 2 आणि शिशे 3, म्हणून नाव पडलं 3 दरवाजे. सिद्धीचा वेढा फोडून राजे इथून विशाळगडला गेले. पण 4-6 महिने सिद्धीवर गप असताना कपटी माणूस राजापूरच्या कोकणातनं तोपेकरांची मदत घेतली. लांब पल्ल्या तोफा आणल्या आणि इंग्रजांच्या साह्यानं या समोरनं या दरवाजावर तोफेचा हल्ला चढवला आणि तोफ गोळे मारून दरवाजे पडलेले नाही. या त्याला तोफेचा गोळा कुठे लागला तर डाव्या बाजूला बघा, दोन्ही दगडाच्या मध्ये मोठी भेग आहे, त्या गवत उगवले बघा, हिरवं गवत. या ठिकाणी पहिला तोफेचा गोळा लागलेला आहे.
दुसरा तिथून 3 फूट खाली या 3च्या दगडात तडे गेलेला आहे. आणि तिसरा सगळ्यात महत्वाचा इथे बघा चौथीला जो आडवा लाकडा दगड आहे नाही त्या दगडात तुकडा उडलेला आहे. तर असे भरपूर तोफेचे गोळे गेटवर तटबंदी मारले तरी दरवाजे पडलेले नाहीत. कोकण साईट आहे कोकणी दरवाजे, पश्चिम साईट आहे पश्चिमी दरवाजे आणि 3 पाटले म्हणून 3 दरवाजे नावानं ओळखलं जातं. अवश्य आहे राजे रायगडला गेले, राज्याभिषेक करून ते म्हणले कर्णापूर स्वराज्यात पन्हाळगड आला पाहिजे आणि महाराजांची इच्छा पुरी. त्यांचं नाव आहे कोंडाजी फर्जत. हा अवघे 60 मावळे घेऊन 1673ला हा किल्ला जिंकलेला आहे. आणि राजे दुसऱ्यांदा गडावतेली या चौकात सोन्याच्या मोरा उधळून सत्कार करण्यात आला. तो विष्णुतीर्थ चौक विष्णुतीर्थ कुंड असायला म्हटलं जातं. मध्ये गणपती, त्या गणपती साईडला बघा सिंहाच्या पायाखाली हत्ती. सिंह म्हणजे मराठीशाही, हत्ती म्हणजे आदिलशाही. आणि हत्ती एवढी ताकद पूर्वी आदिलशाला आहे तर देखील मुठभर मराठ्यांच्या पायाखाली दाबून आहे असं सिद्ध केलं. आणि तेव्हापासून ते मराठ्यांचं प्रतीक बनलं, सिंहाच्या पायाखाली हत्ती. म्हणजे जो राजा गडा येईल त्यांचे स्टेप बाय स्टेप आपल्याला हे सिम्बॉल बघायला मिळतात. समोर आपण दिसतं बघा.